Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. फॉर्म भरण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुलाखत दिलेली होती, परंतु आता कार्यकर्त्यांना आज सकाळपासून चर्चा होती ती वेळापूरच्या उत्तम जानकरांची. मी आता वेळापूरमध्ये आहे आणि माझ्या पाठीमागं उत्तम जानकरांचा गरुड हा बंगला आहे. उत्तम जानकरांना स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी खाजगी विमान पाठवलं होतं. आज सकाळी उत्तम जानकर, शहाजीबापू पाटील, जयकुमार गोरे हे उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आले. त्यानंतर या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मात्र पूर्णपणे ही भेट निष्फळ गेल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं. कोणतंही ठोस आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलेलं नाही. आत्तापर्यंत उत्तम जानकर यांची भाजपनं फसवणूक केली, अनेक आश्वासनं दिली, मात्र ती पाळली नाहीत असा कार्यकर्त्यांचा आरोप होता. मात्र आज निर्णय कोणताही झाला नाही. या ठिकाणी उद्या रणजितसिंह नाईक निंबाळकर आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मात्र तो भरायला देखील जाण्यास कार्यकर्त्यांनी जानकरांना मज्जाव केलेला आहे. त्यामुळं आता येणाऱ्या 19 तारखेला उत्तम जानकरांनी आपला निर्णय हा कार्यकर्त्यांना विचारून घेणार असल्याचं सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण पाहतोय की उत्तम जानकरांच्या निर्णयावरती महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार हे डोळे लावून बसलेले आहेत. कारण का जवळपास आपण जर पाहिलं तर 70 ते 80 हजार मतांचा गट्टा हा जानकरांचा आहे. स्वतः त्यांना 1 लाख मतं ही विधानसभेला मिळाली होती. त्यामुळं उत्तम जानकर काय निर्णय घेतात ते येणाऱ्या 19 तारखेला स्पष्ट होईल. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, वेळापूर.